माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्रीराम। पिंपेश्वर मंदिराचा सन्माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय श्रीकांत शिंदे जी, आदरणीय उदय सामंत जी, आदरणीय सुलभाताई कतोरे साहेब, कपिल पाटील, व्यासपीठावरील आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, सर्व व्यासपीठावरील उपस्थित शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, सर्व मान्यवर, पिंपेश्वर या महादेव मंदिराचे सर्व ट्रस्टी, 27 गावातील संघर्ष समितीचे सर्व मान्यवर और या डोंबोली आणि कल्याण या भागातील या पिंपेश्वर या महादेव मंदिराचे भक्त असणारे सर्व, आपण इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, खरं तर मी देवेंद्रजींना ही विनंती केली की मला हा विषय जो आहे, हा विषय पिंपेश्वर महामंदिर, महादेवाचं मंदिर हे नक्की काय आणि त्यासाठी झालेला संघर्ष काय, आणि त्यासाठी तेव्हापासून आजपर्यंत ज्या ज्या जणांनी यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाग घेतला, अशा प्रत्येकाचे मानावे तेवढे आभार कमी आहेत असं मला वाटलं। प्रथमतःच मी आपण सर्वांना विनंती करतो, संपूर्ण मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीसजी यांचं सर्वांनी उभं राहून आदरणीय उदयजी, आदरणीय बावनकुळेजी यांच्या बरोबर असणाऱ्या सर्वांचं टाळ्या वाजवून त्यांचं खूप खूप आभार मानले पाहिजे असं मला वाटतं। सोपं नाही खरं तर ही जागा मिळणं। आज बावनकुळेजी नाही, इथे उपस्थित नाहीत, उदयजी इथे उपस्थित आहेत। उदयजींनी या संपूर्ण विषयामध्ये केलेलं सहकार्य आणि त्यांनी या पाठीमागे काय काय हाल अपेष्टा सहन केल्या त्या जाहीरपणे सांगणं कठीण आहे। काय उदयजी, कानामध्ये काय काय होत होतं, कशा पद्धतीने त्रास होत होता, पण तरी सुद्धा एक कोकणातला एक लढवय्या असा नेता म्हणून उदयजींनी माझ्या शब्दाला मान दिला, त्याबद्दल मी त्यांचं नेहमीच आभार मानतो। मला तो दिवस आठवतो 2022ला ज्या वेळेला पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं, एक लोकमतचा कार्यक्रम होता, सकाळी 4 वाजताची वेळ होती, मॅरेथॉन शर्यत होती आणि मॅरेथॉनच्या त्या शर्यतीच्या व्यासपीठावरती त्यावेळेला MIDCचे मंत्री म्हणून उदयजी यांना त्या ठिकाणी लोकमतच्या व्यासपीठाने बोलवलं होतं। मी तिथेच होतो आणि मी सहजपणे एक मित्र म्हणून त्यांना सांगितलं, उदयजी, ईश्वराने तुम्हाला या खात्याचं मंत्री बनवलंय, एक पुण्याचं काम करा, एकच पुण्याचं काम करा आणि या पिंपेश्वरचं असणारं मंदिर त्याच्या जागेसाठी आम्हा सर्व डोंबोलीकरांना मदत करा। थोडासा उशीर झाला, परंतु तरी सुद्धा त्यांनी त्यांचा शब्द पाळला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभारी मानतो। साहेब, हा संघर्ष ज्या वेळेला सुरू झाला, नव्याने आम्ही सर्वजण आमदार झालो होतो,
या पिंपेश्वरच्या या मंदिरामध्ये अचानकपणे त्यावेळेच्या असणाऱ्या महाविकास आघाडीला सपोर्ट करणारी असा एक अधिकारी, एक महिला IPS अधिकारी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर या मंदिराचा ताबा घेतला, या संपूर्ण मंदिराचा ताबा घेतला आणि आम्ही सर्वजण इथला असणारा प्रत्येक डोंबोलीकर हतबल होता की नक्की आम्ही काय करायचं. कायद्याच्या बाबतीत कायद्याने काम करायचं की कायदा तोडून काम करायचं. पण आम्ही सर्व त्यावेळेचे असणारे हिंदुत्ववादी विचाराचे सर्वजण एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की नाही, हे पिंपेश्वरचं महादेवाचं मंदिर हे कोणाच्या दुसऱ्याच्या हातात जायला द्यायचं नाही. आणि म्हणून तेव्हा जो संघर्ष सुरू झाला, मला तिथल्या त्यावेळेचे असणारे माझ्या बरोबर असणारे ते सहकारी सर्वजण आठवतात. प्रत्येकाने हातामध्ये साहेब त्यावेळेला दांडूक घेतला, आगरी भाषेमध्ये बोलायचं, आणि त्यावेळेला जो संघर्ष केला, खरं तर मला ते सगळेजण आठवतात. त्या सर्वांचं आज आठवण करणं हे गरजेचं आहे आणि त्यावेळेला त्यांना इथून हाकलून लावलं गेलं हे फार महत्वाचं. त्यात संघर्ष झाला, सर्वच्या सर्व विषय होत गेले. आम्ही कायद्याने लढाई लढत गेलो, परंतु त्यावेळेचे असणारे उल्हास खोऱ्यातील असणारे आमचे अधिकारी, त्यांनी केलेलं त्यावेळेचं सहकार्य, MIDC ने केलेलं त्यावेळेचे असणारे अधिकारी त्यांनी केलेलं सहकार्य, न्यायाच्या भूमिकेतून केलेलं सहकार्य, त्यावेळेचे असणारे पोलीस मधील असणारे काही अधिकारी त्यांनी सुद्धा केलेलं सहकार्य. आणि त्यामुळे हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष हा तेव्हापासून सुरू झाला. साहेब, मला तो दिवस आठवतो, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक सोमवारी इथला असणारा प्रत्येक ट्रस्टचा असणारा प्रत्येक जण, कदाचित इथल्या मंदिराचा कोणी ताबा पुन्हा तर घेणार नाही, म्हणून या मंदिरातील असणारे ट्रस्टची सर्व माणसं ही रात्रीची इथे झोपतात. अशी अनेक मंडळी या संपूर्ण ट्रस्ट मध्ये आहेत आणि ही सर्व मंडळी इथे काम करतात. सोमवारी नित्यनियमाप्रमाणे हे पिंपेश्वराचं मंदिर जे आहे, हे मंदिर हे फार वेगळं मंदिर आहे. त्याची अनुभूती फार वेगळी आहे. या मंदिराला आणि या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भाविक याला याची वेगवेगळ्या पद्धतीने आलेली वेगवेगळी प्रचिती आहे. आणि मला सुद्धा त्याच माध्यमातून अनेक वेळेला या सगळ्या गोष्टीची प्रचिती आली. एकही दिवस सोमवारचा असा नाही की ज्या दिवशी मी या शहरात आहे आणि मी या पिंपेश्वराचं दर्शन घेत नाही, असा एकही दिवस तो 2000 जेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला तेव्हापासूनचा एकही दिवस असा नाही. खरं तर देवेंद्रजी, तुमचं, एकनाथराव शिंदेजी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने खरं तर आम्हा सर्व डोंबोलीकरांवरती आणि आम्हा शिवभक्तांवरती खऱ्या अर्थाने केले गेलेले फार मोठे उपकार आहेत, असं मला या व्यासपीठावरून सांगावं वाटतं. खरं तर पंढरी काका बोलत होते, बोलत असताना त्यांना भरपूर काही बोलायचं होतं. मला ते रोज सांगतात, मला हे बोलायचंय, मला ते बोलायचंय, परंतु हा जो क्षण आहे, हा क्षण एक वेगळा क्षण आहे. या क्षणाला ही सर्व मंडळी ज्यांनी या सर्व विषयासाठी केलेले अतोनात प्रयत्न, आज ही सर्वजण भावूक झाले. त्यांना सगळ्यांना बोलायचं काय, एवढा मोठा माणूस मुख्यमंत्री ज्या वेळेला येतो, एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती काय बोलावं हे सुचत नाहीये. परंतु यांच्या भावना ज्या आहेत, इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांच्या, इथल्या असणाऱ्या भक्तांच्या भावना या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या. खरं तर हे सर्वच्या सर्व, हा कल्याण लोकसभा असेल किंवा ठाणे जिल्हा, हा सर्व जिल्हा हिंदुत्ववादी विचाराचा, उजव्या विचारसरणीचा असणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. आणि या जिल्ह्याने नेहमीच महायुतीवरती प्रेम केलं आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. साहेब, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारे अनेक विषय आहेत. तुम्ही दोघं जण
शिंदे साहेब असेल आणि तुम्ही दोघांनी ठरवलं तर आमच्या असणारे इथले हिंदुत्ववादी जेवढे विषय आज प्रलंबित आहेत एका मिनिटामध्ये तुम्ही विचार केला तर ते पूर्ण होतील याची आम्हाला खात्री आहे. पिंपळेश्वरांनी दिलेला हा आशीर्वाद मलंग गेली वर्षानुवर्ष वाट पाहतोय मुक्तीची. तो विषय तुम्ही आणि एकनाथ शिंदेजी यांनी विचार केला तर नक्की तोही पूर्ण होईल. इथलं असणारं दत्त मंदिर, ज्या दत्त मंदिरामध्ये अनेक मोठमोठ्या संतांचे पाय लागले, या सर्व तिथल्या असणाऱ्या ट्रस्टीजनी सुद्धा त्या ठिकाणी असा विचार केला की हो, आम्हाला कोणत्याही विषयामध्ये, कोणत्याही प्रकारामध्ये, कोणत्याही ज्याला आपण म्हणतो की आपल्याला विकासामध्ये आड यायचं नाही. आणि त्यांनी पण मोठेपणा दाखवला आणि ते दत्त मंदिराची जागा ही त्यावेळेला दिली. साहेब, ही दत्त मंदिर याचा सुद्धा जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. आपल्या शासनाकडे काही विषय त्या संदर्भातले पेंडिंग आहेत. आपण, मला विनंती आहे की या सगळ्या विषयांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने विचार करू, आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार ज्याला म्हणतात तसा विचार करून हे सर्व विषय जे आहेत ते विषय मार्गी लावावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा संपूर्ण या भागातील असणाऱ्या महादेव भक्तांच्या वतीने आपलं आणि आपल्या मंत्रिमंडळाचं खूप खूप अभिनंदन आणि आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.